नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. रावेर तालुक्यात धुवाधार पावसाची हजेरी, नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा. तहानलेल्या शेतीला व उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा देत धुवाधार पावसाची हजेरी तालुक्यामध्ये दिली आहे. रावेर तालुक्यातील पाटला, मोरगाव, मुंजलवाडी, वाघोड, खानापूर, खिरवळ, सावदा परिसर यासह तालुक्यात विजेच्या कडकडासह दुपारी 12 नंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे 5 वाजेपर्यंत पावसाने चांगलाच जोर धरून ठेवला होता. या जोरदार पावसामुळे तहानलेल्या शेतीला व उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पूर्ण जून महिन्यामध्ये पावसाची प्रतीक्षा शेतकरी व नागरिक करत होते. आज आलेल्या धुवाधार पावसामुळे पावसाची प्रतीक्षा संपली असून आजपासून पावसाला जणू काही सुरुवात झाल्याचे चित्र सध्या रावेर तालुक्यात दिसून येत आहे. रावेर तालुक्यातील बऱ्याच गावातील नदी नाल्यांना चांगल्या पाणी वाहत असल्याचे चित्र सध्या रावेर तालुक्यात दिसून येत आहे. खिरोदा, केरळा, भोकरी या भागातील गावांमध्ये तसेच नाल्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले आहे, तर रावेर शहरातील नागोरी नदी मधूनही पाणी वाहताना दिसून येत आहे. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे बुधवारी झाले प्रस्थान. पावसांच्या सरीमध्येच संत मुक्ताबाईच्या पालखीला भाविकांची मोठी गर्दी. आषाढी वारीच्या ओढीने महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भाविकांसह मानाचे पालखी सोहळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढीने श्री क्षेत्र पंढरपूर गाठण्यासाठी आतुरलेले असून सर्वात लांबचा असलेला आई साहेब संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे 24 जून 2026 रोजी बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आणि पावसाच्या सानिध्यात प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ मुक्ताई चरणी भव्य चांदीचा रथ भेट दिल्याने या रथाचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे स्वी सहाय्यक खदगावकर, आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील, शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानंतर संत मुक्ताईच्या पादुका रथामध्ये विराजमान होऊन त्या हजारो वारकरी मेळाव्यासह पंढरपूर साठी मार्गस्थ झाले. प्रस्थान प्रसंगी वरुण राजाची ही जोरदार एंट्री झाली. गेल्या कित्येक दिवसापासून बळीराजाला पावसाची प्रतीक्षा होती. तसेच नदी नाल्यांनी देखील तळ गाठल्याने तीव्र पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झालेली होती आणि तापमान हे दररोज वाढत चालले होते. नागरिक प्रचंड उकाड्यात होते. ऐन पालखी प्रस्थानानंतर अभंग सुरू झाले आणि दमदार पावसाने हजेरी लावली. पाऊस इतका जोरदार झाला की बळीराजा आणि वारकरी सुखावून गेले आणि पालखी सोहळ्यात अतिशय आनंदाने पावसात भिजून पावसाचा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भजनाचा भक्तांनी आनंद घेतला. यावेळी संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील, सम्राट पाटील, विशाल महाराज खोले, नितीन महाराज अहिर, कन्हैया महाराज, विजय महाराज कवले, पंकज महाराज पाटील, मंगेश महाराज तराडे, उद्धव महाराज, रतिराम महाराज, कृष्णा महाराज ताडे, राम जुनारे, ज्ञानेश्वर हरणे यांच्यासह कीर्तनकार, टाळकरी मंडळी तसेच हजारो वारकरी व भाविक भक्त उपस्थित होते. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड,
रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 9923362339 तसेच 9175288525 व 7588647697 आणि 9121808788. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.